पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला तिसरा अध्याय चालू आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाच्या संदर्भामध्ये पुष्कळ विषय चर्चेला आलेले आहेत, किंबहुना कर्माच्या संदर्भामध्ये आपल्या मनातल्या अनेक शंकांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे। आता या ठिकाणी कर्माचा विचार करताना काल आपण ज्या श्लोकापर्यंत येऊन थांबलो तो यद्यद आचरते श्रेष्ठ इथे आलेलो आहोत। तिथे येईपर्यंत कर्माच्या विषयीची जी आपल्याकडे जे विवेचन केले गेलेलं आहे किंवा आपल्याकडे ज्याविषयी अनेक सूत्र आपल्याला त्यांनी सांगितली आहेत, तर त्या सूत्रांमधलं एक महत्त्वाचं सूत्र असं आहे की प्रत्येक जण कर्माच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ पातळीवर पोहोचेल असं नाही। आपल्या ठिकाणच्या मनबुद्धीच्या प्रेरणा किंवा प्रवृत्ती आपल्याला जिथपर्यंत घेऊन जाऊ शकतील तिथपर्यंत आपण जाऊ शकतो, किंवा त्या मर्यादेपर्यंतच आपल्याला त्या कर्माची विशेषता राखता येते। अमक्यानी असं केलं म्हणून तमका तसा करेल असं नाही होऊ शकत। आपली काय ताकद आहे त्या ताकदीप्रमाणे करावं। आणि म्हणून या यज्ञ संकल्पनेच्या मागे त्यांनी एवढंच सांगितलंय की आपल्या कुवतीमध्ये आपण लहानसा त्याग, छोटंसं आपल्याला जे जमतं ते, पण ते सोडू नये। तेवढ्याच करता नित्यकर्मामध्ये नैमित्तिक कर्म जेव्हा अंतर्भूत केली आहेत तेव्हा त्यामध्ये व्रतवैकल्यांचा समावेश केला। त्याकरताच आहेत सण वार व्रतवैकल्य। माझ्या मनाने हा दिवस सोयीचा आहे म्हणून ह्या दिवशी मी काही करेन नाही, तो दिवस आहे म्हणून मला त्याच्याकरता जे काही करायचं आहे, जे काही मी ठरवेन ते मला त्या दिवसाकरता जोडून घ्यायचं आहे। म्हणजे मला त्या दिवसाचं नियोजन करायचं आहे। आपल्याला त्या ठरलेल्या दिवसाचं नियोजन करायला नको असतं। आपल्या सोयीने आपल्याला जे करावंसं वाटतं ते करण्याची आपली तयारी असते। हा संयम आहे, हे बंधन आहे। हा एक पुन्हा दुसरा महत्त्वाचा विचार आहे। तिसरा महत्त्वाचा विचार त्यांचा असा आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्माशी परायण असावं। म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षण परायण असावं, बस एवढी एकच अपेक्षा आहे। तो निष्काम आहे, अमुक आहे, इतका काळ देतो तितका काळ, ते म्हणतील आम्ही तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगितल्या। ह्या सगळ्याची अपेक्षा काही आम्ही करत नाही। मग कशाची अपेक्षा करतो? शिक्षणाविषयी त्याला आस्था असली पाहिजे आणि तिथे तो प्रामाणिक असला पाहिजे। शिक्षक आहे, विद्यार्थी परायण असला पाहिजे, त्याला विद्यार्थ्यांचं हित कळलं पाहिजे। विद्यार्थ्यांच्या करता आपल्याला पण काहीतरी अभ्यास केला पाहिजे,
आपल्याला पण आपला दर्जा वाढवला पाहिजे हे कळलं पाहिजे. नाही तर असं असतं, शाळेमध्ये बघा, कॉलेजमध्ये बघा, युनिव्हर्सिटीमध्ये बघा, एकदा कुठल्या बाबा आदम काळी काढलेल्या त्या नोट्स असतात, त्याच्यावरती वर्षानुवर्ष काय सगळं आयुष्य जातं, नोकरी होऊन जाते. कधीही आपल्याला आता रिफ्रेश करा, येऊ करा, तेव करा, शिक्षकांची संमेलनं घ्या, हे असे अनेक प्रकार आता यायला लागले. कोण अभ्यास करतो? सिलेबस बदलला की शिक्षकांना नको असतो, कारण अभ्यास करायला लागतो. पुन्हा नव्याने अभ्यास करून मुलांच्याकरता विषय तयार करावा लागतो. मी असे आमच्याही काळामध्ये इतके प्रोफेसर्स पाहिलेत, अगदी आत्ताही माझ्या डोळ्यापुढे आहेत, की ज्यांनी केव्हा काळी काढलेल्या नोट्स होत्या, कागदसुद्धा जीर्ण झालेले, त्या जीर्ण कागदांवरचं ते घ्यायचं आणि लिहित बसायचं. म्हणजे त्याच्याविषयी त्यांना स्वतःला किती आस्था आहे असं वाटण्यासारखा प्रसंग निर्माण होतो. आणि मग कोणी विद्यार्थ्यांनी पुन्हा नोट्स तयार केल्या, तर तुमचं सेमिस्टर झालं आहे, आता तुमच्याच नोट्स आम्हाला द्या, आता पुढे लिहायचं ते तुमच्या नोट्सवरून लिहीन, माझ्या जुन्या झाल्या. हे शिक्षणही नव्हे, हा शिक्षकी पेशाही नव्हे. आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या विषयी अनास्था ठेवणं हा विद्यार्थीही नव्हे. शिक्षणाच्या विषयी अनास्था ठेवणं प्रपंच आहे. प्रपंचामध्ये सुद्धा पतीनी पत्नीपरायण असलंच पाहिजे, पत्नीनी पतीपरायण असलंच पाहिजे, आणि दोघांनी प्रपंचपरायण असलंच पाहिजे. त्याशिवाय प्रपंचच होणार नाही, त्याशिवाय कुटुंब चालणारच नाहीत. त्यामुळे जे काही पत्करलं आहे त्याविषयी जोपर्यंत मनामध्ये एक योग्य ती धारणा नाही, तोपर्यंत कोणताही विषय किंवा कोणतीही गोष्ट जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून कर्माच्या पातळीवर त्यांनी सांगितलं की जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याकरता आमच्याकडे काही आग्रहाने उभं राहावं लागेल. तो आग्रह आपण काल म्हटलं तसं प्रत्येकाला खूप करता येईल का? प्रत्येकाकडनं खूप अपेक्षा आहे का? मुळीच नाही आहे. प्रत्येकाकडून खूप अपेक्षा नाहीच आहे. ज्याला जे जमतं आहे, जेवढं जमतं आहे, असाल तेथून पुढं ती चला, यत्न सोडाना. ज्या पातळीवर आपण आहोत त्या. दोष कुठे दिला जातो? आळसाला दोष दिलेला आहे, आळसाचा दोष लागतो. दुर्बलता हा दोष नाही आहे. आम्ही थकलो, आम्ही आजारी पडलो, काही अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणींच्यामुळे मनुष्याला जे योग्य ते कार्य आहे ते करता आलं नाही, दोष नाही आहे, त्याचा दोष होत नाही. परंतु आळसाने केलं नाही, टाळायचं म्हणून टाळलं, दोष आहे. दांभिकता दोष आहे. दंभाने दाखवण्यापुरतं काहीतरी करायचं जे मनात नाही, दोष आहे. त्यामुळे ह्या कर्माच्या मार्गावरती कर्म जर यशस्वी व्हायचं असेल तर कर्माची पुष्कळ चिकित्सा आहे. आपण प्रत्येक वेळी थोडी ना थोडी चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. कालच्या भागातला एक शब्द आहे की संसिद्धी, की सम्यक सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि मग आपण पुढे जाऊ. तर त्या ठिकाणी सम्यक सिद्धी कशी प्राप्त होते किंवा सम्यक सिद्धी कशाला म्हणावं? तर आमच्याकडचं सामर्थ्य, कोणतं सामर्थ्य आम्हालाही प्राप्त होऊ शकतं. त्याला सगळ्या ठिकाणी कोणी संत पाहिजे, कोणी श्रेष्ठ पुरुष पाहिजे, किंवा कुणी काही फार वेगळा असतो की ज्याचं सामर्थ्य काही वेगळ्या मापाने तोललं जातं, असं काही नाही आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या ठिकाणी आपलं सामर्थ्य उभं करतो. तो जिथे असेल तिथे त्याच्या आचरणाचं, त्याच्या तपाचरणाचं जे वैशिष्ट्य आहे ते त्याला सामर्थ्य दिल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे ही जी संसिद्धी आहे ती काय आहे? आमच्याकडचं सामर्थ्यच आहे. कशाचं सामर्थ्य आहे ते? ते आम्हाला श्री आणि वैभव मिळवून देणार, श्री आणि यश मिळवून देणार. श्री म्हणजे जीवनात जे करू त्याच्या मागे, श्री म्हणजे नुसती संपत्ती नाही, श्री म्हणजे सौंदर्य. हा श्रीचा पहिला अर्थ आहे. जे आम्ही करू ते चांगलंच करू,
ते सुंदरच केलं जाईल, ते योग्यच केलं जाईल. हे त्या श्रीचं स्वरूप आहे, यश आहे. काहीही करायला घ्यावं आणि संकल्पच असा योग्य करावा की जे शेवटाला जाईल. आणि जो संकल्प केलेला आहे तो निश्चित पूर्ण होईल, अशी परिस्थिती ज्याच्या सामर्थ्याने निर्माण होते, किंवा जो मनुष्य आपल्या कर्तृत्वानी, आपल्या मनानी, आपल्या धीरानी, आपल्या संकल्पानी, आपल्या व्यवहारानी, अनेक भाग आहेत त्याचे, या सगळ्यांच्या साह्याने जो आपल्याला पुढे नेण्याचा किंवा यशाकडे नेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यश मिळवू शकतो, यश मिळवतो, त्याला सुद्धा संसिद्धी असं म्हटलंय. की माणूस सांगतो की नाही बुवा, साधारणपणे आपण जे योजलेलं असतं ते आपण करतो. आज ह्या मॅनेजमेंटमध्ये आपण गेलात तर गीता अँड मॅनेजमेंट बघायचं असेल तर संसिद्धी हा शब्द मॅनेजमेंटला उपयोगाचा आहे. की एका माणसाला दिवसाकाठी जे काम करायला सांगितलेलं आहे, 10 कामं आहेत, तर त्या 10 कामांच्या मध्ये त्या माणसाची जर 8 कामं पूर्ण झाली तर मॅनेजमेंट लेवलवरती असं म्हटलं जातं की हा एफिशियंट मनुष्य आहे, ज्याच्याकडनं दिलेलं काम हे 80% पुरं होतं. हे खूप आहे. म्हणजे करायला घेतलं आहे ते काम झालं आहे, करायला घेतलं आहे ते काम झालं आहे, प्रत्येक काम टिक झालं आहे, ते काम पुरं झालं आहे. तर हे कशाने होतं? याच्यामध्ये आमचं सामर्थ्य लागतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं ह्या कर्मयोगामध्ये असं सामर्थ्य आम्ही प्राप्त करून घेणं, जे शरीराचं आहे, जे मनाचं आहे, जे बुद्धीचं आहे, की ज्यामुळे आम्ही कर्म करू तर कर्म चांगलंच होईल, आम्ही कर्म करू तर कर्म यशस्वीच होईल, कर्म करू तर त्यातून समृद्धीच प्राप्त होईल. हे निश्चित घडेल, ही संसिद्धी आहे. आणि त्यामुळे ह्या संसिद्धीचा विचार केला तर त्याच्या पुढे आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आपल्याला जी स्थिती प्राप्त झालेली आहे ती स्थिती आपण टिकवणं आणि त्या स्थितीमध्ये आपण समर्थ राहणं. म्हणजे आता समजा आपल्याला सामान्य जीवन आहे आपलं, आपल्या सामान्य जीवनामध्ये आपल्याला एक खोलीची जागा घेणं पण अवघड आहे. आणि नाही आपण अगदी व्यवस्थित घर घेतलं, आपण त्या घरात राहायला लागलो, आपल्याला वाटलंही नव्हतं, त्याचं कर्जही आपण लवकर फेडलं. म्हणजे सामान्य मनुष्याच्या सामान्य गरजा, आणि त्या गरजा आपल्याकडनं पुऱ्या झाल्या की मनुष्याला काय वाटतं? त्याच्या ठिकाणी अहंकार येतो, त्याच्या ठिकाणी वास्तविक पाहता, जगाकडे पाहता ह्याला काही मिळालेलं असतं असं नाही. याच्या पातळीवर जे मिळवतो त्याचा पण गर्व त्याच्या ठिकाणी होतो, त्याचा पण अहंकार त्याच्या ठिकाणी होतो, त्याचा पण मद त्याच्या ठिकाणी येतो. आपण व्यवहारात बघतो की अगदी चतुर्थ श्रेणी कामगार सुद्धा जेव्हा त्याच्या घरामध्ये 4 वस्तू त्याला दिसायला लागतात, त्याची भाषा बदलते, त्याचं वागणं बदलतं, त्याचे विचार बदलतात. तो ज्या पद्धतीने माऊलींच्या भाषेत बोलायचं तर बरळायला लागतो. त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये गर्व असतो, त्याच्यामध्ये ताठा असतो, त्याच्यामध्ये अहंकार असतो. गर्व कशाचा असतो? हे मी मिळवलं. माझ्यासारखे 4 लोक म्हणत होते की मला हे मिळावं, पण त्यांना मिळालं नाही, ते मला मिळालं, याचा गर्व आहे. मिळाल्याचा ताठा असतो की त्याला खाली बघता येतच नाही, त्याची नजर वर झालेली असते. कारण त्याच्या मनामध्ये ती जी ताठर भूमिका येते, हे मी मिळवलंय, आणि त्याच्यामधून जो एक अडमुठेपणा येतो, त्याचे पुष्कळ दोष आहेत त्या ताठ्याचे. मनुष्य समोरच्याशी सरळ बोलत नाही, नेहमी आपलं स्वतःचं अस्तित्व किंवा आपलं मोठेपण दुसऱ्याला दाखवत राहतो. माझ्याकडे काय आहे या गोष्टीचा पुन्हा पुन्हा उच्चार करतो. ते सगळं ताठ्यातून आहे. आणि अहंकाराने तर त्याला जगातलं काहीच दिसत नाही. त्या अहंकाराने तो समोरच्या माणसाशी जो व्यवहार करतो
तो मी किती शहाणा आहे आणि यांना कसं कळत नाही. दुसऱ्याला काहीच कळत नाही, फक्त कळण्याचा मक्ता जो आहे तो यांनाच दिलेला आहे. आणि ही भूमिका जर मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झाली, अशा प्रकारे जर त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला, तर तो जो अहंकार आहे तो अहंकार मनुष्याला त्याच्या यशापासून आणि त्याच्या कर्माच्या गुणवत्तेपासून दूर करतो. म्हणून संसिद्धी शब्दाचा दुसरा अर्थ असा सांगितला आहे की संसिद्धी म्हणजे सम्यक सिद्धी, म्हणजे याला काहीही मिळालं, हा कितीही वैभवात आला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ना मद असतो, त्याच्या ठिकाणी ना अहंकार असतो, ना त्याच्या ठिकाणी ताठा असतो. तो अशा कोणत्याच गोष्टीमध्ये कोणत्याच घेरावात येत नाही. जे मिळतं ते पचवण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे आणि ते पचत नसतं हे आपण पाहतो. काहीतरी बोलतात, मग केंद्राकडे धाव घेतात, आधी भांडणं करतात, मग आता सत्ता मिळणार म्हटल्यानंतर यांची खरीच तांबं पितळ उघडं पडतं. याचा अर्थ काय आहे? हाव संपत नाही. त्याच्यामधून मिळणारा जो सत्तेचा भाग आहे तो सुटत नाही. कितीतरी गोष्टी आहेत की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा कुटुंबात मनुष्याला, एक कुटुंब आहे, घरात मोठी माणसं आहेत, पुढची पिढी आहे, आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने चालवत राहण्याची सवय जेव्हा मनुष्याला झालेली असते, घरामध्ये बाहेरच्या मुली आल्या, घरात आणखीन कुणी माणसं अधिक आपल्यामध्ये समाविष्ट झाली, तर माणसाला ते समाविष्ट करून घेता येत नाही. कारण काय असतं, आपला हेका चालवण्याची, आपल्या तंत्रांनी आपलं आयुष्य चालवण्याची सवय झालेली असते, दुसऱ्याबरोबर जुळत नाही. म्हणजे आज कुटुंबांमध्ये मुलगा आणि सून वेगळे राहतील, आई वडील वेगळे राहतील, यामध्ये नेहमी सुनेचा दोष असतो असं नाही. त्या सासूला तरी कुठे वाटतं त्या सुनेबरोबर राहावं, तिला असं वाटतं कुटुंबामध्ये जर पुढची पिढी आली तर पुन्हा त्यांच्याशी मला तडजोड करावी लागेल. मला काय करायचंय, मला नको ती तडजोड करायला, माझी मी स्वतंत्र राहते, दुसऱ्याचा ताबा नको. मग त्या सुनेला ताबा असावा असं तरी का, तिलाही नको. जर स्वतंत्रताच हवी तर दोन्ही पिढ्यांना हवी, मग दोन्ही पिढ्यांना स्वतंत्रता हवी तर एकत्र कसं राहता येईल. आणि हे पुन्हा यज्ञाचा जी व्याख्या आहे, यज्ञाचा जो भाव आहे तो भाव हाच आहे. आणि मनुष्य त्याच्या पुढे आणखीन एक आपलं स्वतःचं तत्वज्ञान असं म्हणतं, जोपर्यंत आमचं आम्हाला होतंय तोपर्यंत राहू आमचे आम्ही वेगळे, आम्हाला होईना असं झालं म्हणजे आहेत ना आम्ही तुमच्याकडेच येऊन राहू ना, म्हणजे फक्त आमचं करायला तुम्ही आहात, तुमचं आम्ही करणार नाही, हाच त्याचा अर्थ झाला. की आता आम्ही वयाने मोठे आहोत, आता आम्हाला कोणाची गरज उरलेली नाही, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत, अजून हिंडण्या फिरण्याची ताकद शरीरामध्ये आहे, मग तुमच्या घरी येऊन तुमच्या ताब्यात का राहायचं? कारण तुमच्याबरोबर किंवा तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरात राहिलात तर आम्हाला तुमच्याबरोबर जुळवूनच घ्यावं लागेल. तुमच्या आमच्या वेळा जुळवायला पाहिजेत, स्वभाव जुळवायला पाहिजेत, प्रत्येक गोष्ट जुळवायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ह्या ठिकाणी कर्माचा विचार जर केला तर आम्ही काही प्रपंचपरायण नाही आहे. यातली प्रपंचपरायणता कुठेच दिसत नाही की जो प्रपंच आहे तो प्रपंच योग्य प्रकाराने चालला पाहिजे, याची परायणता दिसत नाही. म्हणजे पुन्हा इथे त्यांनी जे सांगितलंय कर्तव्याच्या बाबतीमध्ये, किंवा हा यज्ञ म्हणून, हा प्रपंच यज्ञ नाही होत. या प्रपंचामध्ये जे विचार किंवा ही भूमिका हा यज्ञ नाही होत. मनुष्य बोलतो खूप गोड, पण त्याच्या आत दांभिकताच आहे. जेव्हा मनुष्याला दुसऱ्याशी जुळवायचं नाहीये तेव्हा नाही, आपलं आपलं वेगळं असलेलं बरं, याचा अर्थच असा की आपल्याला कोणाची जुळवून घेणं, दुसऱ्याकरता दोन गोष्टी करणं आपल्याला नकोच आहे, म्हणून आपण त्याच्याबरोबर जात नाही. म्हणजे ही दांभिकता जेव्हा कर्तव्यापासून दूर करते तेव्हा ते कर्म फळ नाही देऊ शकत, आणि ते कर्म फळ देत पण नाही. कोणाच्याही बाबतीत आपण आपला साधा व्यवहार रोजचा जीवनात घडणार आहे त्याचा विचार आपण मांडला म्हणून इथे एवढाच भाग आहे. पण
मनुष्याच्या ठिकाणी जे अध्यात्म पचवणं आहे, यश पचवणं आहे, त्यामध्ये जे श्रेष्ठ पुरुष आहेत त्या श्रेष्ठ पुरुषांना या कशातच गुंतावं लागत नाही, ते गुंतत नाहीत, ते अडकत नाहीत. आणि मग ते जो व्यवहार करतात हा सामान्य व्यवहार आहे. हा व्यवहार कुणाचा आहे, हे कर्म कुणाचं आहे. आपण कुणाचं कधी वाईट केलं नाही, मग आपल्याला तरी का भोगावं लागेल असं आपल्याला जेव्हा वाटतं किंवा मनुष्य जेव्हा म्हणतो तेव्हा तो त्याच्या व्यवहाराचा, त्याच्या मनोभूमिकेचा विचार करत नाही. त्या कोणत्याही कार्यामागे त्याची मनोभूमिका काय आहे. म्हणून आपण आत्ता एक घरगुती उदाहरण घेतलं की आपल्या कुटुंबामध्ये राहताना आपल्याला आपला स्वार्थ महत्त्वाचा वाटतो का आपलं कुटुंब महत्त्वाचं वाटतं. कोणाला आम्ही केंद्र धरलेलं आहे. आम्ही जर आम्हाला केंद्र धरलं आहे आणि आम्ही कुटुंबामध्ये व्यवहार करतो तर त्याचं मिळणारं फळ तितकंच मिळणार आहे. जर आम्ही आमचं कुटुंब हे केंद्र धरलेलं आहे आणि त्याच्याकरता मला काय करावं लागणार आहे, प्रामाणिकपणे, आणि ते जर आम्ही आचरलं त्याचं फल त्याप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे ही फलं जी आहेत, इथे जे त्यांनी मागे म्हटलं आहे की ज्याला संसिद्धी प्राप्त होते, मनुष्य कर्तव्याच्या बाबतीत, मनुष्य सुखदुःखाच्या बाबतीत, म्हणजे तत्वज्ञानाच्या गप्पा मारतो तेव्हा सुखदुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो असं जेव्हा म्हणतो, ते सुखदुःख प्रपंचामध्ये आपल्याकरता निर्णय घेताना, प्रपंच चालवताना आपण विचारात घेतो का. आपल्याला सुखदुःख समान होतं का, आपल्याला लाभ आणि नुकसान समान होतं का, नाही होत. मला बाहेर जायचं आहे, या सगळ्यांचा गोंधळ आहे, मी काही बाहेर जाऊ शकत नाही, मी अडकले. कुणी अडकून घ्या, कशाकरता अडकून घ्या, आता मला अडकण्याचं काय कारण आहे, असाच मनुष्य विचार करतो. असा जेव्हा विचार होतो तेव्हा कशाचंही बंधन न स्वीकारता आपल्या सोयीस्कर आपण प्रत्येक गोष्ट घडवून आणत असतो. हा त्याचा अर्थ झाला. आपल्याला कुटुंबाची गरज आहे तर आपण कुटुंबात राहतो, आपल्याला कुटुंबाची गरज नाही आहे आपण कुटुंबाशिवाय राहतो. आपल्याला दुसऱ्याला पैसे द्यायचे आहेत, आपली भूमिका वेगळी आहे. आपल्याला दुसऱ्याकडून पैसे पाहिजे आहेत आणि त्यावरती आपल्याला राहायचं आहे, आपली भूमिका वेगळी आहे. कोणत्याही बाबतीमध्ये असणारं मनुष्याचं परस्परावलंबन जे आहे ते माणूस ओळखत नाही. माणूस उलट असं करतो की त्या प्रत्येकामध्ये मान अपमान त्यांनी धरलेला आहे. म्हणजे मुलाला जर आईवडिलांना पैसे द्यावे लागत असले आणि आईवडील जर त्याच्यावर अवलंबून असले तर आईवडिलांची परिस्थिती वेगळी आहे. आणि मुलगा तेवढा कर्तबगार नाही आहे आणि आईवडील संपन्न आहेत आणि मुलांचं कुटुंब चालवत आहेत तर आईवडिलांची भूमिका वेगळी आहे. म्हणजे ते मोठे असले तरी स्वभाव, लहान असला तरी स्वभाव. म्हणजे मनुष्य फक्त माणूस म्हणून पण व्यवहार करत नाही. तत्वज्ञान तर आपण सोडूनच द्या. माणसाच्याकडे असणारी जी माणुसकी आहे ती माणुसकी सुद्धा त्याच्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसत नाही. मग तो काय करतो, तो त्या माणुसकीला सोडून जो व्यवहार करतो अधिक पशुकडे जाणार आहे. माणूस हा जर एक सामाजिक प्राणी आहे तर आपण नेहमी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करताना एक गोष्ट नक्की आपण बघावी की आपल्यातल्या पशुत्वाच्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या अधिक आहेत का मनुष्यत्वाच्या प्रवृत्ती अधिक आहेत. ऑफिसमध्ये बॉस त्याच्या हाताखालच्या माणसांशी कसा वागतो, घरामधली स्त्री आपल्याला मदत करण्याकरता आलेल्या कामाच्या माणसांशी कशी वागते, व्यवहारामध्ये ज्याला आपली गरज आहे म्हणून तो आपल्याकडे येतो त्याच्याशी आपण कसे वागतो आणि आपल्याला ज्याची गरज आहे त्याच्याशी आपण कसे वागतो. हे जर प्रत्येक वेळी जर माणसाचं वागणं बदलत असेल तर हे वागणं ह्या कर्मयोगाला मान्यच नाही आहे. कर्मयोग असं म्हणतो की हे जे वागणं आहे ना माणसाचं, हे वागणं रिॲक्शनरी आहे, हे प्रतिक्रियावादी आहे. समोरचा कसा आहे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं आहे. कुणाचा तरी फोन आला एवढा महत्त्वाचा नाही आहे,
आपल्याला काही लक्ष द्यायचं कारण माणूस म्हणतो हो का रे बापरे आता मला घाई आहे, आता मी काय बोलू, पण नंतर तुम्ही करा तुम्हाला वेळ असेल तेव्हा, असं म्हणून त्यांचा फोन टाळून देतो. ह्याच्या लाभाचा आहे कुणाच्या तरी मोठ्या माणसाचा फोन आहे, अहो असं कसं काय वेळ नाही कसं, आपल्याकरता 24 तास मला वेळ आहे, बोला मला बाहेर नाही नाही जायचं आहे, काही हरकत नाही, जरा उशीर झाला तरी चालेल. हे काय आहे? ही प्रतिक्रिया आहे. कशाची प्रतिक्रिया आहे? समोरच्या माणसाशी मला कसे संबंध ठेवायचे, याच्याशी संबंध ठेवला काय नाही ठेवला काय, तो मला काय करणार आहे, तो माझ्या दृष्टीने नगण्य आहे. कारण मला काहीच त्याच्या वाचून अडतही नाही आणि तो मला या समाजामध्ये तो इतका सामान्य आहे की त्याच्यामुळे ह्या समाजात मला काही मिळणार आहे किंवा माझं काही सुटणार आहे असं नाही आहे. त्यांनी माझ्याकडे येण्या जाण्यानी न येण्या जाण्यानी मला काही फरक पडणार नाही. मग त्याच्याशी कसा वागायचा? आणि जो दुसरा माणूस मला फोन करतोय तो उद्या माझ्या उपयोगी पडू शकतो. नाही तर लोकांना सांगण्याकरता तरी मला सांगता येतं की एवढ्या मोठ्या माणसाशी माझे संबंध आहेत की त्याच्यावरती आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आपलीच प्रतिष्ठा वाढली आहे. कर्मयोग असं सांगतो, अगदी कर्मयोगाचं सामान्य माणसाकरता अगदी सामान्य सूत्र आहे. कारण आपण कर्मयोग घेताना तत्वज्ञान म्हणून कर्मयोग बघितला, तर व्यवहार म्हणून जीवन जगताना म्हणून कर्मयोगाचं स्वरूप काय राहील? तत्वतः आम्हाला प्रत्येक श्लोक सांगतोय असं असं असावं. जीवन जगताना काय असावं? एक साधं तत्व सूत्र लक्षात ठेवलं तर आमची कोणतीही क्रिया ही प्रतिक्रियावादी कधीच असू नये. कर्मयोगाचं मूलभूत सूत्र आहे की आमची क्रिया ही क्रियावादीच असावी, ही क्रियेच्या बाजूनीच असावी. म्हणजे मला योग्य आहे म्हणून मी हे असं करते. समोरच्या किती करायचं या लोकांचं, कितीही केलं तरी सुद्धा या लोकांचं समाधान नाही आणि किती केलं तरी अपेक्षा संपत नाहीत. पुन्हा आज केलं तरी उद्या हजर, उद्या केलं तरी परवा हजर, त्यापेक्षा जाऊ दे ना आपण कराल. ही ते काय वागतात, ती माणसं कोण आहेत, ती माणसं कशी आहेत, ह्याच्यावरती आपलं वागणं अवलंबून नाही. आपल्याला त्या माणसांशी काय वागणं योग्य वाटतं ही क्रिया आहे की हा मनुष्य फसवणारा आहे. या फसवणाऱ्या माणसाशी आपल्याला संबंध ठेवायचा नाही. जे दुर्जनम प्रथमं वंदे असं म्हणून त्याला पहिला नमस्कार करून त्याच्यापासून बाजूला राहणे ही आपली क्रिया आहे, हे आपल्याला वाटतं म्हणून हे असं योग्य आहे, नाही तर आपली फसगत होईल. त्यामुळे वाईट वागावं लागणारच नाही का? लागेल. एखादा मनुष्य आपला फायदा उठवत असेल, आपल्याला त्याला दूर ठेवावं लागेल, पण जाणून बुजून आपल्याला कळतंय म्हणून, हे अयोग्य आहे म्हणून, हे नुकसानाला कारण होणार आहे म्हणून आम्हाला त्याच्यात पडायचं नाही आहे. गीता आम्हाला सांगते की कशाचीही प्रतिक्रिया आमच्याकडे उठता कामा नये. नेहमी आमचा व्यवहार क्रियावादी असा. समोरून माणूस आला, हसला नाही, हां आता काय गाडी घेतली आहे, आता काय त्यांचा फ्लॅट झाला आहे, आता काय मुलं परदेशात गेली, आता काय, आता त्यांना माणसं दिसत नाही आहेत, हे सगळं हाच ठरवणार. आणि मग म्हणणार पुढच्या वेळी तो दिसला मनुष्य तर त्याच्याशी तो समोर आमच्याकडे येतोय, हा रस्ता क्रॉस करून पलीकडेच जाणार. नकोच भानगड समोरासमोर येण्याची, हसणंही नको आणि त्याच्याशी बोलणंही नको. हे सगळं आम्ही का ठरवलं? आणखीन दुसरं सूत्र आम्हाला कर्मयोग सांगतं आणि ते सूत्र म्हणजे आपण नेहमी आपलं न्यायाधीश असावं आणि दुसऱ्याचं वकील असावं. म्हणजे जो व्यवहार होतो तो अधिक चांगला होतो. आपलं न्यायाधीश असावं का? कारण काय बरोबर काय चूक ह्याची शहानिशा आपण आपल्यापुरती करून घ्यावी. सतत आपण आपल्या ठिकाणी करत राहावी की आपलं काय चुकतं आहे, आपलं काय बरोबर आहे, हे वागणं योग्य आहे का, हे वागणं योग्य नाही. त्याकरता न्यायाधीश नाही, हे नक्की चुकलं, आपण आत्ता जे वागलो ते नक्की चुकलं. आता कर्मयोगाचं तिथे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, त्याचा प्रत्यक्ष प्रयोग काय होईल? जर तेवढं आपल्याकडे निर्ममत्व, तेवढे आपण निरहंकारी, तेवढे आपण निस्पृह असू, तर आपला जो दोष आहे
तो दोष आपण पूर्णपणे स्वीकारू. नुसते स्वीकारून थांबणार नाही, कारण या दोषाचा परिहार करायचं दुसरं साधन आपल्याकडे नाही, एकच साधन आहे. अमक्या माणसाच्या बाबतीत माझी चूक झाली, त्या माणसाला मी 2 शब्द बोलले, त्या माणसाकडे सरळ जाणे, त्याला म्हणणे बा मी जे बोलले ते चुकलं, तुम्ही एवढ्याकरता मला क्षमा करा, विषय संपला. हा जो भाग आहे तो आमच्या मनामध्ये तो विषय राहणार नाही, त्या विषयाचा संस्कार आमच्यावर होणार नाही, त्या कर्माचा दोष आम्हाला लागणार नाही. कारण त्या कर्माचा ठसा उमटून त्या कर्माचे परिणाम भोगण्याच्या आधीच त्या कर्माचा परस्पर परिहार केलेला आहे, ते कर्म परस्पर संपवलेलं आहे. आमच्याकडे जर तेवढी स्वीकारण्याची ताकद असेल तर मनुष्याचं काय होतं, मनुष्य जे बोलतो त्याचं तो जस्टिफिकेशन देत राहतो, त्याचं मीच कसं बरोबर आहे, म्हणजे माझं चुकलं आहे असं कुणी म्हणतं आहे, नाही नाही तुम्ही म्हणता असं नाहीच आहे, मी जे केलं आहे ते बरोबरच आहे, तुम्ही काही म्हणा. साधी गोष्ट, मी त्या दिवशी बसस्टॉपवरनं रिक्षा केली, मला सोमवारी परवा भांडारकर इन्स्टिट्यूटला यायचं होतं. रिक्षावाल्यानं म्हटलं आता वळवून घ्यायला लागेल आपल्याला, खिंडीतून जायचं. ठीक आहे म्हणाले, त्यांनी वळवली रिक्षा, आणि वळवल्याबरोबर त्यांनी आपली रिक्षा थांबवली. म्हटलं का हो काय झालं, नाही म्हणे इथे त्या 2 बायका उभ्या आहेत, त्या 2-3घींना घेतो. म्हटलं 2-3घींना, मी तर काय 1 जण आहेच आहे, अजून 3घींना तुम्ही कसे घेणार. हो म्हणे काय झालं, तुम्हाला भांडारकरकडे जायचं आहे ना. मी भांडारकर रोड म्हणाल ना, ह्यांना सुद्धा हनुमान नगरला जायचं आहे, तर ह्यांना मी अहो पण म्हटलं रिक्षा मी केली आहे, माझ्या रिक्षात तुम्ही दुसऱ्यांना कसं घ्याल. आणि म्हटलं आम्ही जाणार आहोत तर तिथे वाटेत माझ्या ओळखीचे एक ग्रस्त उभेच आहेत, त्यांना पुन्हा रिक्षात बसायचंच आहे. असं मला त्यांनी इतकं ऐकवलं की काय तुम्ही सुशिक्षित समजता, तुम्ही दुसऱ्याला मदत पण करत नाही. म्हटलं काय प्रश्न, म्हणजे म्हटलं तुम्ही असं समजता का की रिक्षा करणाऱ्या माणसांनी आधी रिक्षा करावी आणि रस्ताभर शोधत राहावं, कुणाला रिक्षा मिळेल त्यांना आमच्या रिक्षात बसवा, त्यांना कुठं जायचंय तिथे सोडवा, आणि मग मला जिथे जायचंय तिथे सोडा, असं करावं. मी म्हटलं की तुम्ही काय बोलताय, म्हटलं मला काही कळत नाहीये. नाही नाही म्हणे त्या तुमच्याच वाटेवर होत्या म्हणून मी त्यांना सोडणार होतो, तुमच्यासारख्या लोकांना म्हणले साधी दुसऱ्याला मदत करावं असं सुद्धा वाटत नाही. म्हणजे आमच्यासारखे लोक मदत करतात, तुमच्यासारखे करत नाहीत. म्हटलं नसेल, पण म्हटलं आम्हाला असं रिक्षात कोणालाही घेणं आम्हाला जमणारच नाही. कारण आज तुम्ही त्या बाईंना म्हटलं काय माहिती कोण बाई असेल, कशी बाई असेल, काय करत असेल. म्हटलं ती बसली रिक्षामध्ये आणि तिनेच मला त्रास दिला, आणि उद्या तुमच्या संगनमतानी बाई बसली, तुम्ही दोघांनी मिळून आणखीन मला काही त्रास दिला, कोण जबाबदार. म्हटलं रिक्षात तुम्ही जर उद्या कुणालाही घ्यायला लागलात आणि आमच्याबरोबर जर कुणालाही बसवायला लागलात तर ह्या उपकार नाही होत, हा आमचा मूर्खपणा आहे. हे सगळं बोलून झालं. त्याला मी भांडारकर रोड सांगितलं होतं त्या रिक्षावाल्याला, मुलगा होता काही 24-25 वर्षाचा, आणि मग त्याला सांगितलं आता भांडारकर रोडला आपण आलो, इथे तुम्हाला अलीकडच्या गेटमध्ये वळायचं असेल तर इन्स्टिट्यूटमध्ये वळा, नाही तर पुढे पण गेट आहे ते लॉ कॉलेज रोडनी. आम्ही आत गेलो. मला म्हणले बाई मी बोलत होतो आणि तुम्ही मला उत्तरं देत होता, साफ खोटं बोललात म्हणलं तुम्ही. म्हटलं काय झालं. म्हणाले तुम्ही मला भांडारकर रोड सांगितलं आणि तुम्ही या इथे आणलं. हे म्हणाले भांडारकर रोडवर नाही आहे, हे लॉ कॉलेज रोडवर आहे. म्हणजे म्हणाले फसवून तुम्हीच मला आणलं लॉ कॉलेज रोडवरच्या ठिकाणी. मी म्हटलं हो ज्याच्या नावाने भांडारकर रोडला नाव पडलंय ते हे स्थान आहे. तुम्हाला म्हटलं कळणार आहे का, मी जर भांडारकर इन्स्टिट्यूट म्हटलं असतं तुम्हाला कळलं असतं का. तुम्हाला म्हटलं सिग्नलच्या चौकात चला म्हटलं भांडारकरच्या, दुसरं काय सांगू. म्हटलं भांडारकरच्या सिग्नलला या, मग आपण जाऊ. म्हटलं तुम्ही भांडारकरच्या सिग्नलला जर भांडारकर रोड धरलं तरी चूक नाही आहे, आणि मला जिथे न्यायचंय तिथे मी घेऊन जाईन. सांगण्याचा हेतू असा की मी त्या बाईंना घेणार होतो हे कसं बरोबर आहे, आणि तुम्ही कसे चुकीचे आहात, आणि तुम्ही कसे अयोग्य वागता. माणूस आपला ठेका सोडत नाही. माणसाचा हा जो अहंकार आहे तो अहंकार त्याला सुटत नाही, आणि त्या अहंकाराने मनुष्य व्यवहार करत राहतो. काय व्यवहार आहे, प्रतिक्रियावादी व्यवहार आहे. की समोरच्या माणसानी, कारण त्याला वाटलं या 3 बायका जर इथे बसल्या
तर ह्यांना वेगळं वेगळं सोडलं तर ह्या एकाच ह्याच्यात मी 100 रुपये कमवीन. बरं आहे ना, यांच्याबरोबर त्या बायकांना बसवून घेतलं तर मग नाही मिळणार त्यांना. 20-20, 30-30 काय त्यांनी सांगितले असते, चौघींना मिळून एकत्र कोंबलं असतं, मला सोडलं असतं आणि त्यांना घेऊन कुठेतरी गेला असता जिथे त्यांना जायचं आहे तिथे. पण आपला हेतू सिद्ध होत नाही म्हटल्यावर मनुष्य दुसऱ्याशी जसा वागत राहतो, कर्मयोग म्हणतं ही स्थिती कर्मयोग मान्य करत नाही. कर्मयोग जसा क्रियावाद सांगतो की आमची प्रत्येक क्रिया ही आमच्याकडून घडली पाहिजे आणि घडली जाणारी प्रत्येक क्रिया ही शास्त्रसंमत असली पाहिजे. शास्त्राला संमत असेल तीच क्रिया मान्य आहे. शास्त्राला काय मान्य आहे? परायणता मान्य आहे. आपण सोप्या सूत्रात येऊ शास्त्राच्या, की जे करतो आहोत त्याची परायणता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. सामाजिक पातळीवर व्यवहार चाललाय, समाजपरायण असलं पाहिजे. राजकीय पातळीवर व्यवहार चाललाय, राजकारण परायण, म्हणजे राजसत्ता परायण, शासन परायण आम्ही असलं पाहिजे. ते म्हणतात प्रतिक्रिया ही मनुष्याला कधीच लाभदायी नाही. त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण आत्ता म्हटलं तसं की दुसरा मनुष्य माझ्याशी असा वागला, तो चुकीचाच वागला, तो कसा चुकीचा आहे हेच मनाशी तर्क रचून, नाहीतरी समाजामध्ये सगळीकडे जिथे गॉसिपिंग चालतं, जिथे गप्पा त्या काय असतात, त्या ह्याच असतात की आपण कसे बरोबर आहे, समोरचा माणूस कसा चुकीचा आहे, किंवा तो कसा चुकीचा वागला, त्याचा त्रास त्या तिसऱ्याला कसा झाला, त्या तिसऱ्याने मला कसा सांगितला, हेच गॉसिपिंग आहे. दुसरं काय? 4 लोकांनी एकत्र येऊन गप्पा मारायचे विषय हेच आहेत की ते अमक्यानी अमक्याला असं केलं, अमक्यानी तमक्याला तसं केलं, तो त्याला तसं म्हणाला, हा याला असं म्हणाला. हे कर्मशास्त्र म्हणतं याला काही अर्थ नाही आहे, हे कर्मच नाही आहे. म्हणजे गप्पा मारायला भेटूया, निवांत गप्पा मारूया, तर त्या गप्पा नाहीच आहेत, ते गटार उपसणच आहे, दुसरं काही नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की कर्माचा जर विचार करायचा असेल तर कर्म हे कशाचीही प्रतिक्रिया देणारं असता कामा नये. कर्म क्रियावादी आहे. हे एवढं केलं विषय संपला, ते तेवढं केलं विषय संपला. आणि त्यामुळे अमका असा वागला म्हणून मी असा वागलो नाही, किंबहुना तो तसा का वागला याचं उत्तर आपल्या ठिकाणी त्याच्या बाजूनी द्यावं असं कर्माचं शास्त्र सांगतं. की त्यांनी मला फोन केला नाही, वेळ झाला नसेल, त्याला जमलं नसेल, त्याच्याकडनं राहून गेलं असेल, तो विसरला असेल, कुठलाही त्याच्यावरचा विचार जो आहे तो उलटा असण्यापेक्षा सुलटा असणं, त्याच्या बाजूनी असणं. कारण मनुष्य आपल्याच कर्मानी आपल्याच कर्माची विहीर खोदत असतो, की आपणच आपल्या गर्तेत जात असतो. आपल्याच विचारांनी आपली प्रवृत्ती आपण खराब करून घेतो. आपल्याच विचारांनी कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा, ज्याला आपण उमदा दृष्टिकोन म्हणतो, माणसाचं मन उमदं पाहिजे. त्या मनाचं जे उमदेपण आहे त्याच्यामध्ये ताजेतवानेपण आहे, त्याच्यामध्ये प्रतिक्षणाला उत्साह आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या विषयीची जरूर असेल तर करुणा आहे, जरूर असेल तर दया आहे. ज्या ठिकाणी नातं बरोबरीचं आहे तिथे बरोबरीमध्ये आनंद आहे. आपल्यापेक्षा मोठ्या नात्यांनी जोडलेला असेल त्या नात्यातल्या आदराचा आनंद आहे. त्याच्याही पेक्षा कोणी श्रेष्ठ पुरुष असेल तर त्याच्यापुढे समर्पणातला आनंद आहे की नाही. आपले हँड्स ऑफ आहे, आपण नमस्कार करतो आणि त्या माणसाचं मोठेपण आपण उमदं मन आहे, मोकळं मन आहे, प्रसन्न मन आहे, व्यापकता आहे मनाला, विशालता आहे मनाला. कर्माचं गुणवत्ता जी आहे, कर्माचं स्वरूप आहे, पालटत जातं. आणि म्हणून कर्म सांगतं की हे सगळं चांगलं आहे, हे असं वागावं, असं राहावं, याकरता आपल्याला जमेल, आपल्याला झेपेल इतका आपल्यामध्ये परिवर्तन आपल्याला घडवून आणता आलं पाहिजे. ते परिवर्तन घडवत जावं
मोठ्या कटाक्षाने घडवावं लागतं आणि माणसाला पुढे जावं लागतं. परंतु घडवण्याकरता जर समोर कोणी नसेल तर ज्याचं त्याला उभं राहावं लागतं. शाळा कॉलेजेस आहेत, शिक्षक आहेत शिकवायला, पण शिक्षकांच्या शिकवण्याची गुणवत्ताच विशेष नाही. त्यावेळी मग काय होतं? त्यावेळी त्या विद्यार्थ्याला आपला आपण अभ्यास करून उभं राहावं लागतं. तो आपल्या आपल्या मेहनतीवर उभा राहतो. भगवंत म्हणतात ही सृष्टी मी निर्माण केली आहे, तर या निर्माण केलेल्या सृष्टीला मार्गदर्शन करणं हे माझंच काम आहे. आणि त्यामुळे या जगामध्ये असे उत्तम व्यवहार करणारे लोक मला जगाच्या समोर ठेवायचे, मी जगाच्या समोर ठेवलेले आहेत. आणि त्यामुळे या लोकांच्याकडे पाहून माणसांनी आचरण करावं. आणि म्हणून ते म्हणतात यद्यद आचरती श्रेष्ठ तत्तद एवेतरो जनः. चुकला शब्द, चुकला माझा. श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. म्हणाले यद्यद आचरती श्रेष्ठ, जे जे श्रेष्ठांच्याकडून आचरलं जातं, तत्तद एव इतरो जनः, त्याचंच आचरण इतर जन करतात. इतर म्हणजे तेच आचरतात. कारण का? साधी गोष्ट आहे, आपण कालपासून बोलतोय त्याप्रमाणे घरात वडील जे करतात त्याच्यावरती मुलावरती त्याचं छाप असते. आई जशी वागते तशी मुलगी वागते. आणि एक आहे, श्रेष्ठ लोकांनी फक्त चांगलं वागावं, आम्ही सामान्य माणसं आहोत आम्हाला काय, असं नाही. प्रत्येक मनुष्य हा कुणाचा तरी आदर्श असतो आणि प्रत्येक मनुष्याकडे चांगलं नाही असं कधी होत नाही. म्हणजे माझे जवळचेच डेंटिस्ट आहेत पुण्यातले, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. ते नेहमी म्हणतात की माझ्याकडे कोणी लोक आले म्हणजे दाताचं काम करून घ्यायला, तर कुणाकुणाला असं वाटतं की आपण काही दिसायला एवढे चांगले नाही. ते म्हणतात डॉक्टर आम्ही दिसायला काही चांगले नाही, आता या दातांनी एकदा कवळी झाली की मग तर म्हणाले काही बघायलाच नको, आधी चेहरा काय त्यात पुन्हा कवळी लावली की ते चेहऱ्याचं तर काही राहणारच नाही, असं म्हणाले येऊन मला म्हणतात. तर ते म्हणाले मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्याकडे जर नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल देवानी प्रत्येकाला एक काहीतरी चांगलं देऊन ठेवलंच आहे. कुणाला हसणं चांगलं दिलंय, कुणाला दिसणं चांगलं दिलंय, कुणाला गोडवा दिलाय. ते म्हणाले एखाद्या माणसाचे दातच इतके सुंदर असतात, त्याची ठेवणच इतकी सुंदर असते की त्याचं बाकी काही नसलं तरी त्याचं हसणं छान दिसतं. म्हणजे जगामध्ये कुणीही स्वतःला किंवा कुणाला दुसऱ्याला असं समजूच नये की त्याच्याकडून काही घेण्यासारखं नाही आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी घेण्यासारखं काहीतरी आहे. आणि ज्याच्या ठिकाणी गुणग्राहकता आहे तो दुसऱ्याच्याकडचं चांगलं बरोबर उचलतो. आणि म्हणून इथे त्याच्यावर भाष्य करताना अनेकांनी असं म्हटलंय, अगदी अलीकडच्या काळामध्ये सामान्य स्वरूपामध्ये स्पष्टीकरण देणारी भाष्य आहेत, त्यासुद्धा भाष्यांमध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक मनुष्य हा कुणाचा तरी आदर्श असतो. म्हणजे आमच्या घरी ज्या बाई 40 वर्ष काम करत होत्या त्या बाईंना आम्ही नेहमी म्हणायचो की पार्वती तू आता आमच्या घरून गेलीस की पार्वती वजा नामजोशी बरोबर 0 आहे. त्या माणसाची गुणवत्ता, त्या माणसाचं वागणं, हे सगळं जे आहे ते इतकं एका विशिष्ट पातळीवर आहे की तुम्ही जाणूनच आहे. आता वास्तविक ती म्हणेल मी काय, मी माझ्या कामाकरता येते, पैसे घेते जाते, मला हे लोक मदत करतात, यांच्या घरी मी चांगलं काम करते, एवढंच. असं नसतं. प्रत्येकाच्या ठिकाणी त्याचं त्याचं आदर्श रूप असतं. तो मनुष्य मनातून जात नाही. त्या माणसाचं ते चांगुलपण आपल्याला विसरत नाही. आणि म्हणून श्रेष्ठता हा जो शब्द आहे तो काही फार वेगळ्या लोकांच्या व्याख्येकरता नाही आहे, प्रत्येकाकरता आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी श्रेष्ठता आहे. आणि त्याप्रमाणे इतर जन जे आहेत ते त्याच्या काही चांगल्या गुणांच्या प्रभावाने वागत असतात. सयत प्रमाणम कुरुते, तो जे प्रमाण समजतो ते लोकस्तदनुवर्तते, लोक त्याप्रमाणे अनुवर्तन करतात, लोक त्याप्रमाणे व्यवहार करतात. यामध्ये अनेक प्रकारांनी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील.
की भगवंतानी हे असं का लिहून ठेवलं, भगवंत असं का म्हणतात, त्याचं कारण आहे की काही ना काहीतरी चांगलं आहे आणि त्या चांगल्याचा स्वीकार करून त्याप्रमाणे आपल्याला राहायचं आहे किंवा त्याप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. ही बुद्धी मनुष्याकडे आहेच आणि त्या बुद्धीने तो व्यवहार करतो. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात की मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे जे मिळवतो, मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे जे काही चांगलं कमावतो किंवा लोकांच्या पुढे प्रकट करतो ते सगळं लोकांना घेण्यासारखं आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणचं, नाही तर मला सांगा, ह्या समाजामध्ये स्त्रियांच्या 1000 पाकक्रिया कशा करता, त्या पाकक्रियांच्या स्पर्धा कशा करता, शरीर सौष्ठव स्पर्धा कशा करता, योगासनाच्या स्पर्धा कशा करता, गाण्याच्या स्पर्धा कशा करता. गाण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर आला असं म्हटलं तर तिला माहीत असतं की आपण काही लता मंगेशकर होणार नाही आहे, हे नक्की आहे. परंतु प्रत्येकाच्या डोळ्यापुढे आदर्श असतो. प्रत्येकाला माहिती आहे की राजकारणातला मनुष्य आहे, साधा झेडपीची इलेक्शन त्याला जिंकता येत नाही, परंतु त्याच्या डोळ्यापुढे आदर्श आहे की बाबा एक चायवाला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. तर आपण खेड्यातला एकदम अडाणी मनुष्यसुद्धा का नाही बरं एखादी इलेक्शन चांगल्या तऱ्हेने जिंकू शकणार. आत्ता परवाच्या आमदारकीच्या इलेक्शन्समध्ये त्या माणसाचं किती कौतुक, ज्यांनी 1 रुपयासुद्धा खर्च न करता आजपर्यंत 5 वेळा 5 टर्म आमदारकी जिंकलेली आहे. आला ना. आता काय कुठल्या खेड्यातला नगण्य मनुष्य आहे, पण त्या नगण्य मनुष्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये एक लँडमार्क करून ठेवला आहे. मग गिनीज बुक आहे, लिम्का आहे, कशा करताय. हे प्रत्येकाने आपापल्या परीने उत्पन्न केलेले आदर्श आहेत. तर त्यामध्ये व्यवहारात मनुष्य ह्या आदर्शांच्या मार्गाने जातो. सूत्र इथे सुरू होतं. भगवंत सांगतात, भगवंताचा विषय काय आहे सांगण्याचा, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी या संबंध 3ऱ्या अध्यायातल्या प्रत्येक श्लोकावरती फार वक्तव्य केलं नाही आहे. त्याचं कारणच एक आहे की हा वक्तव्य करण्यापेक्षा आचरणाचा विषय आहे. कर्म हा आचरणाचा विषय असल्यामुळे काय भारंभार सांगायचं आहे. आचरण आम्ही आमच्यापुरतं समजून घेऊन केलं पाहिजे, हीच त्याच्या मागची धारणा आहे. आणि म्हणून इथून त्यांनी सुरुवात केली आहे की हे जग मी निर्माण केलं आहे, या मी निर्माण केलेल्या जगाला चांगलेपणाने सांभाळणं हे माझं काम आहे. त्यामुळे ह्या जगातला प्रत्येक मनुष्य हा अधिकाधिक चांगला आणि पर्यायाने सुखी व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्यामुळे हे जे चक्र मी प्रवर्तित केलं आहे, एवं प्रवर्तितम चक्रम, हे जे चक्र प्रवर्तित केलेलं आहे, हे प्रवर्तित केलेलं चक्र हे योग्य प्रकारे चालावं. आणि ते जर तसं नाही चाललं तर जो त्या चक्रामध्ये तसा चालत नाही त्याचा नाश ठरलेला आहे. त्याचा नाश होऊ नये. तो जो भ्रांत आहे त्यांना काही कळत नाही आणि तो कशाचाही अर्थ काहीही लावतो. आपल्याला सांगायचं व्यवहारामध्ये आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे, आपल्याला काही वाटत नाही. आता मी अमेरिकेमध्ये गेले, मी अय्यंगारांच्याकडे योगाला जाते, तर त्यांच्याकडच्या एकूण याच्यामध्ये त्यांचा जगभरामध्ये 1 कोटी लोक त्यांची अय्यंगार योग पद्धती हे करतात, अनुसरतात. आणि देशादेशांमध्ये अगदी ज्यावेळी साऊथ आफ्रिकेमध्ये जायला बंदी, त्याही वेळी ते साऊथ आफ्रिकेत गेले, काही कॉन्ट्राव्हर्सीज निर्माण झाल्या, पण त्यांनी जगभरामध्ये योगाचा प्रसार करावा याच्याकरता ते फिरत राहिले. जेव्हा मी अमेरिकेत होते तेव्हा मला असं वाटलं की बघूया, गुरुजींच्या बद्दल इथे इतके लोक म्हणतात की आम्ही अमेरिकेमध्ये तर पुष्कळ लोक अय्यंगार योग पद्धती पाहतात, म्हणून तिथे जेवढी मिळतील तेवढी योगाशी निगडीत किंवा इतर ग्रंथांच्या मधून, इतर मासिकांच्या मधून काय योगाबद्दल म्हटलं आहे आणि अय्यंगार योगाबद्दल म्हटलं आहे असे पुष्कळ लेख मासिकं मी काढली, पाहिली, वाचायचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये मला आपल्याला त्याचं एक विकृतीकरण कसं असतं त्याकरता सांगते की मार्गदर्शन कसं आवश्यक असतं आणि ते मार्गदर्शन कसं आम्हाला शहाणं करत असतं. आम्हाला ते सहज मिळत असतं म्हणून आम्हाला त्याचं महत्त्व वाटत नाही. तर आपल्यापुढे मांडण्याचा हेतू असा की त्या
योगाच्या संदर्भामध्ये आमच्याकडे म्हणजे अयंगार योग पद्धतीमध्ये काही ना काही सहाय्यक उपकरणं घेऊन त्या आसनाची पूर्ण स्थिती अनुभवावी आणि त्याचा लाभ घ्यावा, हे थोडक्यात तत्व आहे. की आपल्याला पूर्ण वागता नाही आलं तरीसुद्धा गुडघ्याला डोकं लावण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या शिरा मोकळ्या होतात, शरीराला जो जो ताण येतो, कंबर ज्या प्रकाराने सुटते, बाकीचं सगळं शरीर ज्या प्रकाराने शिथिल होतं, त्या सगळ्याचा अनुभव आपल्याला घेता यावा. मग त्याकरता काय वापरावं? त्याकरता काही ना काही साधनं वापरावीत. त्या साधनांच्या माध्यमामधून त्याचा उपयोग करून घेऊन ते पूर्ण आसन आपल्याला कंबर आपल्याला उलटी म्हणजे ज्याला बॅक बेंडिंग म्हणतो तसं मागच्या बाजूला वाकणं हे आपल्या शरीराला शक्य नाही. मग आता तो पोश्चरल बेनिफिट आम्हाला कसा मिळेल? त्या स्थितीचे किंवा त्या अवस्थेचा जो फायदा आहे तो कसा मिळेल? मग त्याकरता काही बेंचेस तयार केलेत की ज्याच्यावर आपण पडलो किंवा पडून राहिलो तर त्या कोणामध्ये जेव्हा शरीर वळतं तेव्हा आम्हाला काही करावं लागत नाही, कारण आमचं शरीर पुष्कळ कडक आहे. ते असं लवचिकता त्याची गेली आहे, ते वाकत नाही. तर मग आम्ही त्याचा उपयोग करू शकतो. मग त्याच्यावरती ते आसन करावं वगैरे वगैरे अशा पुष्कळ गोष्टी. तर एक स्त्री तिकडे असलेली तिनेही अशा सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि तिने तिचं एक इन्स्टिट्यूट काढली आहे तिथे, जी योग इन्स्टिट्यूट आहे. त्या बाईनी लेख लिहिला आहे. तो लेख असा आहे की शीर्षासनामध्ये व्हेरिएशन्स, शीर्षासनामधली जी काही वेगवेगळी आसनं आहेत ती आसनं करत असताना तिला असं वाटलं की कशाकरता खोलीत, कशाकरता स्वतंत्रपणे म्हणजे इंडिपेंडंट शीर्षासन, काय भिंतीला लागून केलं तरी चालतं वगैरे वगैरे. ह्या सगळ्यामधून मी आता मध्यावर करते, मी आता बाकीचे अनेक त्याचे प्रकार करते, मग आता मी काय करावं? तर तिने तिच्या बाजूने असं शोधलं की किती अवघड प्रकाराने मी शीर्षासन करू शकते. तिने समुद्रामध्ये एक छोटीशी होडी, त्या होडीचा एक त्यालाशी तरफ, ती अशी स्प्रिंग ॲक्शन असलेली एक फळी त्या होडीतनं बाहेर काढली, जी समुद्राच्या पाण्याच्या वर आहे परंतु ती होडीच्या बाहेर आहे, म्हणजे पाण्यावर आदर आहे. आणि त्या बाहेर म्हणजे ओढून ठेवलेल्या त्या फळीवरती त्याच्या टोकावर ही शीर्षासन करतात. आणि त्याचे फोटो दाखवून ती म्हणते की मी त्याला प्रेशर दिलं तर त्या शीर्षासनामध्ये मी अप अँड डाऊन, म्हणजे हे माझं शीर्षासनातलं एक स्वतंत्र व्हेरिएशन आहे. आता शीर्षासनाचा लाभ काय? शीर्षासन कशा करता, योगासनं कशा करता, ते सगळं बाजूला राहिलं. का राहिलं? त्याचं कारण एकच आहे की तिला त्यातलं तत्व कळलंच नाही. का नाही कळलं तत्व? कारण ती गुरुपरंपरा जी आहे ती चांगल्या प्रकाराने अनुसरलीच जर नाही तर कसं कळेल त्याच्या मागचं सूत्र काय आहे? जेव्हा सूत्र कळत नाही तेव्हा मनुष्य त्या विषयातल्या विपरीत गोष्टींचा अनुभव घेतो किंवा विपरीत मार्गाने जातो. योगच असं नाही, भक्तीत सुद्धा किती अडाणीपण शिरू शकतं. म्हणून संतांना ते अडाणीपण दूर करावं लागतं. नरहरी सोनारासारखा मनुष्य एवढा मोठा पुढे संतपदाला प्राप्त झाला, ज्याची भक्ती इतकी श्रेष्ठ आहे, राहणारा आहे पंढरपुरातला, पक्का शिवभक्त आहे, बिघडलं काही नाही, पण पांडुरंगाचं तोंड पाहायचं नाही कारण मी शिवभक्त आहे. कुणी सांगितलं? ज्याला ईश्वरी तत्वाचं सूत्रच कळलं नाही तो भगवंताचे दर्शन घ्यायला तयार नाही. मग तो एका व्यापाऱ्याला नवस फेडायचा होता, त्याला मुलगा झाला आणि विठोबाला सोन्याचा कंबरपट्टा करायचा आहे. तर लोकांनी सांगितलं या नरहरी सोनाला सांगा, ह्याच्या इतका मोठा कारागीरच नाही आमच्या पंढरपुरात. तो म्हणाला पांडुरंगाच्या देवळात आलो तर मी पांडुरंगाला पाहणारच नाही, कारण मला पाहायचंच नाही, माझी पट्टी बांधून न्या म्हणाला. कंबर कुठे आहे तुम्ही दाखवा, मी माझी मापं घेतो, माझा हात बरोबर त्या ठिकाणी मी सांगेन तिथे बरोबर माप घेण्याकरता आपण मला किती इंच किती रुंद काय नाही सगळं तुम्ही सांगत राहा, आपण मापं घेऊ. झालं, मापं घेऊन आला, सोन्याचा कंबरपट्टा तयार केला. त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं आपण या आणि ते विठोबाला घाला. तो म्हणला माझा काय संबंध? अहो नाही म्हणाला, आम्ही तुमचा कंबरपट्टा आणला, आम्हाला माहिती आहे तुम्ही येणार नाही. पण तो कंबरपट्टा विठोबाला बसतच नाही आहे. थोडा लहान करून साखळ्या घेतल्या, तो कमी केला की तो लहान होतोय, तो मोठा केला की तो गळून पडतोय.
काय करावं म्हणाले. तो बरोबर का बसत नाही आम्हाला कळत नाही, तुम्ही या. आणलं त्याला तिथे. ह्यानी खूप खटपट केली तरी सुद्धा तो पट्टा बसत नाही. त्यावेळी तो म्हणाला असं कसं होतं. म्हणून त्यांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून ती कंबर तर पाहिली पाहिजे, त्याच्याशिवाय पट्टा कसा बसेल. त्यांनी पाहिलं, ती पट्टी नुसती वर केली तर तिथे त्याला शिवलिंगच दिसलं. तुम्हाला ही शिवाची पिंडी कशी दिसतेय मला. ते मग तो शिवपिंडी पाहून नमस्कार करतोय तर त्याला त्याच ठिकाणी पांडुरंग दिसे. म्हणजे हात लावतो तर एकदा शिवलिंग दिसत आहे आणि डोळे पुन्हा उघडून पाहतो तर पांडुरंगाची मूर्ती दिसते. तो म्हणतो आता काय करावं. आणि त्यावेळी त्याला उपदेश झाला की बाबा रे, तू भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये का भेद मानतोस. भेद नाहीच आहे. तुला ज्या रूपाची उपासना करायची त्या रूपाची तू कर. याचा अर्थ असा नाही आहे की दुसऱ्या दैवताची इतकी उपेक्षा करावी. म्हणून आपण म्हणतो ना, आपल्याकडे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जरा कमी आहे पण खाली दक्षिणेत खूप आहे अय्यर आणि अय्यंगार भांडण. अय्यंगार मनुष्य आडव्या गल्लीत सुद्धा वळत नाही, कारण कोण आडवं वळणार. ते इथे शंकरपाळे ज्याला म्हणतात त्याला तुम्ही साऊथमध्ये गेलात त्याला विष्णूपाळे म्हणतात, त्याला शंकरपाळे म्हणत नाही. शंकराचं नाव कोण घेणार. त्यामुळे हे सगळं जे आहे हे अडाणी पण कसं जाईल. मनुष्याच्या ठिकाणी शहाणपण यायला भगवंत म्हणतो की जी मोठी माणसं ज्याचं अनुसरण करतात त्याचंच अनुसरण सामान्य मनुष्य करतो किंवा त्यांनी प्रभावित होतो.